श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रथसप्तमीची पौराणिक कथा नक्की ऐका. आपल्या मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी ही कथा आवर्जून ऐका. रथसप्तमीची ही पौराणिक कथा. श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हतं आणि दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वास ऋषी यांचं शरीर तपामुळे कमजोर झालं होतं. तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले आणि हसण्याचं कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर हे कुष्ठरोगी होईल. आणि तसेच घडलंही. अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली, सेवा केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला. रथसप्तमी पूजाविधी. तर रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावं. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावे. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवच यापैकी एखादं तरी स्तोत्र अगदी भक्तिभावानं म्हणावं किंवा ते ऐकावं. खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 अश्व हे सप्ताहातील 7 वार व 12 चाके म्हणजेच 12 राशी दर्शवतात. या 12 राशींचं प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. तसेच अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात आणि त्यानंतर उर्वरित दुधाचा अगदी कुटुंबातील सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ला जातो. यामुळे सूर्यदेवाचा उपासना देखील होते. सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि निरोगी शरीर प्राप्त होतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी